हां उतरलो. फर्स्ट टाइम असं झालं. सगळीजणं रेडी आहेत आणि मी आत्ताच रेडीवरून उतरतो. सो 7 वाजलेत परफेक्ट. क्या? नहीं मैं सोच रहा कितने महीने के बाद राइड पे जा रहा हूँ. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चलो आपल्यासोबत आता बन्सी आहे राईडला. सो आजचं डेस्टिनेशन तुम्हाला समजलं असेलच कुठे चाललो आहे आपण. यस वी आर गोईंग टुवर्ड्स माथेरान. कुंभईजवळचं सगळ्यात फेमस हिल स्टेशन बोलाल तर माथेरानच आहे. आणि माथेरानला आय थिंक मी लास्ट पण 2 वर्ष झाले असतील. 2 वर्ष आधी गेलो, त्यानंतर मी माथेरानला राईडला कधी गेलोच नाही. आणि आता सीन कसं माहिती आहे का, माथेरान साईडला मी जातो भरपूर वेळा, पण ते पाली महड किंवा लोणावळा साईडला, बेसिकली लोणावळा साईडला आपण जो जातो ना तो रस्ता आहे माथेरानला जायला. पण माथेरानसाठी आपल्याला लेप मारून वरती जावं लागतं. हां. आणि आता सीन कसं आहे, आज आहे संडे आणि माझा लगभग 1 ते 1.5 महिना एवढा बिझी गेला आहे ना, एवढा टाईट होता ना शेड्यूल की मला कुठे काय करायलाच नाही भेटलं. आता बन्सीने या गल्लीतून टाकली म्हणजे झाली. त्या गल्लीतून का चालले, कारण की अजून एक मेंबर त्याला उचलायचं आहे. ओ नाईस. तर माझी टाकतो तर ह्याने टाकली हवी पाहिजे बुलेट. ओके इझी इझी. जाम भीती वाटते यार असं चालवताना. बिचारा बन्सी अजून पाठीच आहे. हो चला अजून नाही आलं खाली, जरा थांबू द्यासाठी. बाकी आजच्या दिवसाचा टास्क ना एकच आहे, ती म्हणजे माझी झोप. थंडी होती पण थंडीसाठी मी ॲक्च्युली लेटच निघालो, थंडी नको फेस करावी म्हणून. आता मी सकाळी 5-5:30ला निघालो असतो. ओके लेट्स गो. भाई हा टर्न मला एवढा आवडतो ना काय माहित नाही का, बट मॅक्स मला वाटतंय कधी ना कधी इथे मी झोपणार आहे. फुल सेक्सी टर्न म्हणाला, फुल सेक्सी टर्न. आणि आता मी चाललोय तर आपल्या छावा 2.0 म्हणजेच 390 ADV 390 वरून. आणि आपल्यासोबत आहे बन्सी आहे बुलेटवरती. आता ही जी राईड करतो ना मी, ती टू बी फ्रँकली ना अचानक भयानक करते मी. कोणालाही मी आधीच आठवड्याभर आधी काय 2 दिवस आधी सांगितलं नव्हतं. ते सॅटर्डेला कामाला यायच्या हिशोबात निघालो, नाईट शिफ्टच्या हिशोबात रात्री 8 वाजता इकडे. त्या टायमाला मी डिसाईड केलं की भरपूर दिवस झाले चला राईड काय आपली होत नाही, नेमका आज संडे. सो आपण एक शॉर्ट राईड तर मारून आलो पाहिजे. दॅट्स वाय मी फक्त बन्सी आणि अजून 2-3 मॅसेज टाकलेला जवळचे आहेत तेच फक्त. ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगायला गेलो ना, हा पोरगा ना राहतो कुठे माहिती आहे का, आटगावला. आटगाव म्हणजे ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना सांगतो, इगतपुरी साईडला का, विटवाळाच्या पण जाम पुढे. त्याच्या इकडनं इथे यायला लगभग 2.5 ते 3 तास लागतात बाईकने यायला. आणि याला मी काल मॅसेज केला 8 वाजता. 8 पासून मला वाटते हा इथेच आहे. म्हणजे बन्सी लेजिट 8 वाजता चिलआउट करायला ठाण्यामध्ये होता. रात्री 8 पासून तर आता सकाळी मी कामावर येईपर्यंत तो ठाण्यामध्येच होता चिल करत. एवढा चिल केलाय तो, घरी गेलाच नाही. कारण ऑफकोर्स 2.5 तास चालून जाणार, 2.5 तास चालून येणार, मग तिकडनं पुढे आपला परत माथेरानला यायचे. डॅडचं मी त्याला बोललो की एक काम कर, रात्रीच तू इथे थांबतोय ते इथेच चिल कर रात्रभर, मी सकाळी भेटतो. अदरवाईज जातो तर रिटर्न होऊ नको, कारण की जाम हेक्टिक झालं असं त्याला एवढे 2.5 तास गाडी चालवून. आणि बाकीचे तर जवळचे तर भिकारचोट आहेच, जे ठाण्यात राहून पण हो हो बोलून नाही आलेत. तो एरियातून निघालो होतो आता 7 वाजता परफेक्ट आपण. माझा टाईम होताच ॲक्च्युली सकाळी लवकर निघायचा, बट थंडीमुळे मी जरा प्लॅन डिले केला. एवढी थंडी घांडरी चालू आहे ना आपल्या इथे. माथेरानला मी काल चेक केलेलं तर 13 होता, आज चेक केला तर 14 आहे. म्हणजे 13-14 तर आपल्यासारख्या माणसांसाठी तर काम फिट आहे. दॅट्स मी डिसाईड केलं
की सकाळी 5ला जाऊन तिकडे 7-8 पर्यंत पोहोचण्यापेक्षा आपण इकडनंच आरामात निघू 7 पर्यंत इकडे. हे क्या सीन. अरे टाकली लाऊड ऐरोली मध्ये आलो. तू कसा येशील. बन्सी पैसा बन्सी माझ्यासोबत आहे. तू बन्सीला फोन केलाय कसं काय. हे तुझे आहे डोकं नको लाव रे. तुझं एक तर नाही येते. तू एक काम कर येते का सांग बन्सीला पाठवतो मी. हा एक्सप्लेन. अरे गणचोलीला जाणार होता तो. गणचोलीला रात्रभर बाहेर आहे. तू झोपून येते लाज नाही वाटत. हा चलो किती वाजले काय माहित आता. हा एक काय इश्यू आहे काय माहित. मी ना ॲक्च्युली ना मान्य करतो की प्रत्येक ग्रुपमध्ये एक तरी लेट लतीफ असतो जो ना अर्धा तास 1 तास जास्तीत जास्त लेट करतोच. बट आमच्या ग्रुपमधला हा जो लेट लतीफ सीन आहे ना तो म्हणजे रॉन. तो भाई कधीच नाही सुधारणार. नेवर. आता हे असे चाळे करत बसणार पाठीपासून फालतूचे. आणि हा व्हिडिओ मला तर 100% माहिती देत तर नाहीत तो कधी. आजच्या राईडचे ना 2 घाण सीन होते. म्हणजे मला रात्रीच क्लिक झालेलं. फर्स्ट वन म्हणजे थंडी. कारण की आठवडा झाला मुंबईमध्ये थंडी फटांग चालू आहे. आणि सेकंड जो सीन आहे ना तो म्हणजे माझा नाईट शिफ्टचा. कारण की मी नाईटवरनं जाणार तर मला रोजची सवय जवळपास 9-10 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट झोपतो नाईट करून आलो. बट आज मी म्हाताऱ्यांना चाललो आहे. सो तो एक सीन आहे. बट येस मला माहिती आहे त्याचा कंट्रोल कसा करायचा. जास्त पोट भरून अफार कुठे एकदम पोट भरून कुठे नाश्ता नाही करायचा. कुठे जेवायचं नाही तोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत. लिमिटेड हलकं फुलकं खाऊन दिवस ढकलायचा. बाकी आजच्या दिवसात जेवढं पॉसिबल आहे तेवढं एक्सप्लोर करूच. सीन काय माहिती आहे का. फक्त राईड असते ना फक्त राईड तर मला काही सीन नाही. बट राईड प्लस ब्लॉगिंग हे करायचं असेल ना तर जरा मला माझे एक्स्ट्रा एफर्ट टाकावे लागतात. आणि त्याच्यामध्येच मी झोपतो. पेट्रोल भरायची गरज मला वाटत नाही कारण 3 गाड्या आहेत. बट मला येताना तर फिलिंग करावी लागेलच. आता इथे फिलिंग ठीक आहे नको नंतर करू आपण. आणि साला खालून रस्ता चांगला आहे बट हे सिग्नल्स. सो म्हाताऱ्याला याचा परफेक्ट टाईम तर तुम्हाला माहिती आहे ॲज युजल पावसाळ्यातच असतो. बट पावसाळ्यात जायचं म्हटलं तर आपल्या जे ब्लॉगिंग सेटअप असतं जी वाट लागते पावसात भिजून. आता गोप्रो युरेटची पण तशीच वाट लागली. बाकी आता सगळ्यांनी एवढं तर समजलं आहे बाईक राईड ही फक्त मजा नाही आहे तर हे सुकून पण आहे. ही एक प्रकारची थेरपी आहे स्पेशली तरी कॉर्पोरेटवाल्या पोरांसाठी. अरे आठवडाभर घासून कुठेतरी एक दिवस सुट्टी भेटते त्यात पण घरी आराम करण्यापेक्षा ना बेटर आहे आपली फेवरेट बाईक डायरेक्ट काढा आणि राईडला निघून जा. शॉर्ट राईड असली तरी पण काय झालं राईड ती राईड असते. अरे भाई हे बसवाल्यांचं काय मला समजत नाही. अचानक भयानक मध्ये कारभार चालू असतो लेन कटिंगचा यांचा. हो माय गॉड फुल लोडेड टायगर फुल लोडेड. आता वरती जायचं. आता मी नाही खाली करत. अच्छा ही टायगर आताची लेटेस्ट वाली आहे का जुनीवाली नाही जी मला आवडते ती. बट स्टील टायगर आहे. किती दिवसानंतर बघतोय परत हिला मी. चला आता हिला ओव्हरटेक करू. त्यांना जरा चिल करू दे. आपण जास्त डिस्टर्ब नको करला. हे बघ काय चालू आहे बघ यांचं.
कुठे टाकायचं? नाकात? डोळ्यात? कुठल्या? राईटवाल्या? किती ड्रॉप? लोग डालते हैं कि आग सफेद हो, ये क्यों डाल रहे हैं मेरे को नहीं मालूम। ऑलरेडी तो हो गया सफेद सब। डन? फरकच नाही पडते। चल जरा आतीच झालं नाश्त्याच्या नावाखाली. आता एक प्रकारे तर आम्ही जेवलोच आहे आता, कारण की हा टकला असला ना सोबत की तो नाश्ता नसतो, मग तो जेवणच बनतो डायरेक्ट ऑटोमॅटिक. पेट्रोल भरून घेऊ. फर्स्ट पुढे शॉर्ट नको काय? जीपे आहे ना? फुल करतो. सिर्फ स्लो डालना, फास्ट में रखना ब्राउजर. खाली है मतलब? भैया 1051 देखो ना दादा। ओके, फ्युलिंग डन. आता मी पोचेल की नाही माहीत नाही घरी, पण माझी गाडी तर कन्फर्म पोचेल. बाईकचं पोट भरले, आपलं पण पोट भरले. आता फक्त टार्गेट आहे माथेरानला लवकरात लवकर पोचायचं. हलकी आता नाईटची नशा चालू होईल चढायला जशी आता, कारण की पोटात पण गेले, मस्त हवा पण लागते. काय ना, जर मी सोलो असतो ना म्हणता मी ब्रेक घेतलाच नसता. इथे डायरेक्ट माथेरानला गेलो असतो, फिरलो असतो. फिरून झाल्यानंतर खालती रिटर्न येताना मी नाश्ता केला असता आणि घरी गेलो असतो. पण आता काय 4 टकलेत ना माझ्यासोबत, तर कसं सगळ्यांचं बघून चालावं लागतं. ए बाबा काय करतोय? फायनली वी आर ॲट हुतात्मा चौक, नेरळ. हिंगणच एंट्री पुढे जायला. अँड बाईकसाठी तर एंट्री नाही आहे, फ्री आहे. बट कारसाठी इथे एंट्री फी द्यावी लागते, समथिंग 50 to 100 रुपीज काहीतरी. वाव, घाट सेशन चालू झाला आहे. लेट्स गो. वाव, वॉच अ रोड. बन्सी तर फुल मजा घेते, फुल वाईब आहे. बन्सी सोबत ठेवतो म्हणजे तुम्हाला समजेल तो काय चालवते गाडी. फुल रॉ ठेवणार आहे फुटेज, फुल रॉ. बन्सी टेक इट इझी ब्रो. ओ भाई साहब, तो बोलते मला जवळ आहे, पण जवळ कसं? हा भिकारी तर स्लो आहे भाव दे. काय आलं, थांबला का? एक व्ह्यू दाखवतो, बघून येऊ का त्याला काय झालं. थांबलेला तो. लेट मी गो आउटसाइड. हा. ए भाई 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 Oh yeah. I get scared, huh? Okay. हा ना, वन वे केला पाहिजे माहिती तुला. इथे ना रिस्क घ्यायचीच नाही, सरळ फर्स्ट वर टाकायची गाडी आणि चलो. रोही आली का? चालली खाली, चालली.
होय 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 होय. इथे ॲक्टिवावाले कसे चढवत असतील मग. चलो फायनली वी रीच. इकडे आता फक्त बाईक पार्क करायचे आणि माथेरान एक्सप्लोअर करायचं आहे. मी बघतो माझून, मला मजा येते ती पाठवून. मला पाठवून मजा येते ती बघायला. गियर बॉक्स का भी नहीं, अलाइनमेंट पूरा चल दिया उसका. फीडबॅक तर द्या माथेरानचा. कसं वाटलं एक्सपिरियन्स. मजा येते. तुम्ही या आई घरी जा परत. भाई ह्या प्लेसला ना माझे जेवढे पण मी प्लेसेस व्हिजिट केलेत ना अजूनपर्यंत, तर सगळ्या प्लेसेसच्या बॉटमला मी माथेरान ठेवणार आहे. कारण की दोन गाड्यांच्या तर इथे हा तर मेन एंट्रन्स आहे आणि पाठी पार्किंगमध्ये जिकडे आता बाहेर निघालो आपण. इथे सीन कसं आहे माहिती आहे का, एंट्रीचे ना 50 रुपये घेतात, हे ठीक आहे, म्हणजे त्या मेन गेटच्या इथून. पार्किंगला पण 30 रुपये घेतात, ते पण मान्य आहे. पण अजून 30 रुपये एक्स्ट्रा घेतात ती लोक. कसले ते काय आयडिया नाही. त्यांना विचारतात इकडे, तर ते बोलते इकडे टोटल पार्किंग 30 रुपये, म्हणजे मेन पार्किंग एका बाईकची, आणि 30 रुपये अजून ही लोक घेतात एक्स्ट्रा. ते म्हणजे गाडी तिकडे उभी करायची. आता गाडी उभं करणं आणि पार्किंग करणं याचा अर्थ एकच ना. काय माहिती तो काय शॉर्ट आहे तर त्यांनाच माहीत. आता आम्ही जास्त बघबघ नाही करत बसलो, कारण की ऑलरेडी खूप टायर्ड आहे. पडेस हे 30 बाईकचे 60 आणि वरती जायला 50 रुपये पर पर्सन वेगळे, पर हेड वेगळे, असा सीन आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे तो म्हणजे गाडी बंदच ठेवतो काय भाई. तुम्ही कॅश विड्रॉ करून ठेवा इकडे, जीपेच्या भरोसा राहू नका. इथे एक तर मेन म्हणजे नेटवर्क नसतं. बंद कर दे. हां जरा बंद करूनच जाऊ. आपलं आता काय, मला तर वाटतं पूर्ण घाट उतरेपर्यंत चालू करायची गरज नाही गाडी. बघा हवा, वाव, हा 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 हा. बरं वाटलं की नाही. टर्न बघा ना कसले शार्प आहे तिकडे. म्हणजे जरा मिस्टेक केलात तर काम फिट आहे तुमचं, असं आहे. हो मॅक्स बाय मॅक्स रिस्क आहे. इथं म्हणतो ना, माथेरान साईडला राईड जर प्लॅन करत असेल ना, तर तिकडे त्या मेन गेट आणि पार्किंग बिर्किंगच्या आसपासनं जायच्या झंझडीत पडूच नका. सगळ्यात बेस्ट ना तो लास्टचा जो टर्न आहे ना वरती जायचा, जो लास्ट घाट आहे, टर्न आहे जो लास्ट, तिकडे वरती बाईक थांबवा. म्हणजे तिथे पुढे विंट्रीच्या झंझडीत जायचीच गरज नाही. म्हणजे 60 रुपये म्हणून असेल तुमची, तुम्ही तिकडे एंट्रीला यायची पण गरज नाही. कारण की ह्या वरच्या टोकापासून ना सगळे पॉईंट, सगळे व्ह्यू दिसतो, सगळा व्ह्यू दिसतो तुम्हाला. सो उघड तिकडे तिकीट काढून खर्च करून त्यात चालत बिलत किती लांब लांब पॉईंट. मी जवळपास असणं नाही म्हणता तर बघा हा एक पॉईंट आहे. इकडे तुम्ही थांबून मस्त बाईकचे फोटो व्हिडिओ काढून स्वतःचे फोटो व्हिडिओ काढू शकता. हा इकडनं पण चांगला व्ह्यू आहे. म्हणजे लगभग ना असेच व्ह्यू आहे तिकडे वरती पण, फक्त ते जरा हाईटवर आहेत.
तर त्यासाठी तुम्हाला लय घासावी लागते. आता जिकडे बाईक लावतो आपण तिकडनं माथेरान स्टेशन म्हणजे जवळपास तो माथेरान स्टेशन ना 2.5 किलोमीटर आहे आणि त्या 2.5 किलोमीटरपासून पुढे 2.5 किलोमीटर अजून बाकीचे पॉईंट्स आहेत. नाही म्हणताना तुम्हाला सगळे पॉईंट कव्हर करायला 16 ते 17 किलोमीटर जातात आणि ते पण चालत गेला तो बँड बांधणार. आता आम्हाला तर ऑप्शन नव्हता. ऑटो रिक्षाला गेलो, ऑटो रिक्षाला फटांग लाईन होती. आता वरती सीन कसं आहे माहिती आहे का, आधी त्यांना फक्त टॉय ट्रेन चालायची. टॉय ट्रेनचं तिकीट काहीतरी 35-40 रुपीज आहे समथिंग. बट आता अजून एक ऑप्शन तिकडे आलं आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा. ती समथिंग 35 रुपीज पर पर्सन घेते. ती चांगली आहे तसं बघायला गेलं तर, बट वेटिंग खूप असते त्याला. आणि त्यांच्यात सीन कसं माहिती आहे का, आपण लाईन लावून उभं राहायचं 1-1-1.5 तास. त्यानंतर भलताच कोणतरी येऊन लाईनीत घुसून जाणार. म्हणजे त्यांचे गाववाला ते लोक प्रेफर करतात आधी, कोण गाववाला वगैरे जायचं असेल तर. असा सीन आहे. अजून पण भरपूर ऑप्शन आहे, फक्त 2च ऑप्शन नाही, टॉय व्हॅन आणि इलेक्ट्रिक रिक्षा सोडून पण ना इकडे हॉर्स रायडिंग पण आहे. तुम्ही घोडा पण बुक करू शकता. सगळे पॉईंट फिरायला जवळपास त्याचा 2,500 रुपये रेंट आहे त्या घोड्याचं. तो घोडा तुम्हाला प्रॉपर 6 पॉईंट सगळे फिरवणार त्या 2,500मध्ये. आणि जर तासानुसार हवा असेल तर इकडे समथिंग 600 ते 800 रुपयामध्ये रेट, 600 ते 800 प्राईज रेंजमध्ये घोडे भेटतात प्रत्येक तासाला का. सो ते जरा कॉस्टलीच आहे तसं बघायला गेलं तर, बट ठीक आहे. तुम्हाला हॉर्स रायडिंगचा पण एक्सपिरियन्स येतो. त्यात तुम्हाला पॉईंट पण फुकट बसला बसला कवर करून जातात, तर ठीक आहे. आता माझ्या पाठी आहे ना, इथे काय सीन माहिती आहे का, ही लोक आहेत ना जे लोकल ट्रान्सपोर्टेशनवाले, एवढे कुत्रे के पळवतात ना इकडे, डेंजर एकदम. म्हणजे विचार नाही करत पुढचा मागचा कोणाचा, क्लोज करून एकदम मारतात. वाव, घेऊ तो बघा कसला आलाय खतरनाक. लगभग 3 वाजलेत. झोप हा प्रकार तर अजूनपर्यंत नाही आलाय. सो ऑल गुड चालू आहे अजूनपर्यंत तरी, बट ह्याच्या पुढे काय होईल का माहीत नाही. हो, खुजली बघितली त्यांना, ओके. सो आजचा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया. आता पुढे आता इथून तर काय मला जवळपास 1.5-2 तास तरी मला घरी जायला लागतील. तर जाताना काय इंटरेस्टिंग असेल झालंच तर दाखवेल. बाकी जर तुम्ही प्लॅन करत असाल ना माथेरान साईडला एकदा शॉर्ट संडे राईडसाठी, तर मी तेच सजेस्ट करेल या. नाही तर बिलकुल नाही बोलत, मी 1 नंबर प्लेस आहे. रोड पण मस्त आहेत. फक्त इकडचे लोकल ट्रान्सपोर्टेशनवाले आहेत ना, हे बघ हे वाले, हे जे उमनीवाले, त्यांच्यापासून जरा सावध राहा. कसे पण चालवतात गाडा, कसे पण विदाउट कुठली पण प्रिकॉशन घेत नाही चालवताना हायवेवरती. कसे पण टाकतात, काय पण करतात. तर त्यांच्यापासून सावध राहा आणि कॉर्नरिंग जरा जपून करा, कारण की ते फक्त लोकलवाल्यांचंच नाही, वेनसीन माकडांचं पण नाही. माकडं पण इथे फिरत असतं सारखे. सो ॲज अ सेड, राईडसाठी 1 नंबर प्लेस. फक्त वरती जाऊ नका, तिकीट बाय करून बुकिंग पार्किंग लावू नका गाडी. इथल्या इथेच फक्त जाऊन वरती टोकाला बसा, तिकडनं रिटर्न या. ते बेस्ट आहे. आणि आतमध्ये जर गेलातच, जर तुम्हाला पॉईंट एक्सप्लोर करायचे आहेत तर 1 डेसाठी जाऊ नका, म्हणजे 1 डे रिटर्न मारू नका. जाम दमाल. आता आमच्या अवस्था मी काय सांगू कशी झाली. ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जुना व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. हात थरथर लागले माझा, काय झोपेचा टाईम झाला ना, झोप निघून गेली माझी. भेटूया तर नेक्स्ट असं इंटरेस्टिंग व्हिडिओ. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाबा, राईट सेफ अँड ऑलवेज मूव. जय हिंद, जय महाराष्ट्र, पीस आउट.